तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर पीक विमा योजना, तर या योजनेअंतर्गत विविध पिकांच्या नुकसानीवरती शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. आता त्या योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि सुधारणा केल्याच्यानंतर हीच योजना सुधारित पीक विमा योजना म्हणून राज्यात राबवण्यात येणार आहे आणि त्या राबवण्याबाबत एक जी-आर आलेला आहे. तर या जी-आरमधील जी सुधारित काही पीक विमा योजना आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर. तर या जी-आरचा तुम्ही सुरुवातीला विषय पाहू शकता. सन 2025-26 या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत आणि या जी-आरचा दिनांक 9 मे 2025 अशा काही प्रकारे आहे, तुम्ही येथे पाहू शकता. तर चला मग आता आपण या जी-आरचा शासन निर्णय पाहूया आणि यामध्ये जी सुधारित पीक विमा योजना आहे त्याबद्दल कशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे आपण ती पाहूयात. तर सुरुवातीला तुम्ही शासन निर्णय पाहू शकता. तर या शासन निर्णयामध्ये अशा काही प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे की सन 2025-26च्या खरीप हंगामापासून जे राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणेच विहित केल्यानुसार खरीपासाठी आता येथे शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून काही टक्केवारी विविध ऋतूतील पिकांसाठी घेण्यात आलेली आहे की ज्याप्रमाणे खरीपासाठी तुम्ही पाहू शकता 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा जो आहे तो आता शेतकऱ्यांना या सुधारित पीक विमा या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तर अशा काही प्रकारची टक्केवारी हंगामासाठी येथे निश्चित केलेली आहे. तर तो हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर अशा काही प्रकारची मान्यता इथे देण्यात आलेली आहे की जो शेतकऱ्यांचा हिस्सा आहे आणि त्यानंतर जी पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना असेल ती देखील आता येथे राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ही देखील एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची जी आहे ती माहिती येथे ठरते. तर त्याच्यानंतर मुद्दा 2 तुम्ही पाहू शकता. सदर योजना ही अधिसूचित क्षेत्र आणि त्याच्यानंतर अधिसूचित पीक, इथे तुम्ही पाहू शकता अधिसूचित क्षेत्र आणि अधिसूचित पीक या विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरिता राबवण्यास देखील मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर सुधारित पीक विमा खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती येथे तुमच्यासाठी ठरेल. व्यवस्थित पहा. तर येथे तुम्ही पाहू शकता की ही जी सुधारित पीक विमा योजना आहे तर या योजनेमध्ये जे खरीप व रब्बी हंगाम आहे तर यामध्ये कोणकोणते जर शेतीचे नुकसान झाले तर तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो या सुधारित पीक विमा योजनेचा. तर त्यामध्ये जे नैसर्गिकरित्या जे नुकसान पिकांचं होतं त्यामध्ये कशा-कशाचा समावेश आहे तुम्ही ते सुरुवातीला पाहू शकता. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत तुमची पीक तुम्ही पेरलंय आणि काढणीपर्यंतच्या कालावधीत जर वीज कोसळली, गारपीट झाली, वादळ झालं, चक्रीवादळ झालं, यामुळे लागलेले नैसर्गिक आग म्हणजेच हे चक्रीवादळ आहे त्या सर्व नैसर्गिक लागलेली आग, त्यानंतर पूर, त्याच्यानंतर क्षेत्र जलमय म्हणजे तेथे पाणी साचणं, त्यानंतर भूस्खलन म्हणजेच जमीन ढासळणं, अतिवृष्टी, जास्त पाऊस किंवा दुष्काळ किंवा पावसातील खंड म्हणजेच पाऊस पडण्यात खंड, कीड, रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट म्हणजेच तुम्हाला आता सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी या हंगामाकरिता अनुदान देय राहील अशा प्रकारची मान्यता येथे देण्यात येत आहे. जर तुमचं या सर्व नैसर्गिक बाबीमुळे जर पिकाचं नुकसान झालं पीक पेरणीपासून तर काढणीपर्यंत तर तुम्हाला पीक सुधारित जो पीक विमा आहे त्या योजनेचा जो लाभ आहे तो 100% मिळेल अशा प्रकारची माहिती येथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाने पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभाग ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी कॉप कॅप मॉडेल नुसार राबवण्यात येईल. तसेच पुढील कार्यवाही जी आहे ती केंद्र शासनाच्या सूचनानुसार करण्यात येणार आहे आणि त्यासाठी एक वेगळा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती इथे दाखवलेली आहे. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे जी निविदा प्रक्रिया आहे ती नव्याने आता राबवण्यात येणार आहे. तर प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्त्यांच्या दरात
तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. अशा काही प्रकारे योजनेची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येणार आहे. तर सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी म्हणजेच लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांची सरासरी नुकसान काढताना भात, गहू, सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान 50% भारकांकडून तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन 50% भारकन पीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल व यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल. या संदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेले निर्देश लागू राहतील. अशा काही प्रकारची येथे माहिती देखील देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचनानुसार योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देत वेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50% रक्कम केंद्र शासन राज्य शासनाच्या इस्रोक्रो अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. यासाठी उघडवायच्या इस्रोक्रो अकाउंटला मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि तो देखील शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. तर अशा काही प्रकारची जी माहिती आहे ती सुधारित पीक विमा योजना याबद्दल जी होती आणि ज्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्याविषयीची माहिती देखील आत्ताच आपण पाहिलेली आहे.